ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच 19 मार्चच्या भागामध्ये आपण अतिशय सुंदर असा हा भाग पाहत आहोत. आणि ते अस्मिताला मुलगा झाल्यामुळे सगळे तेवढे आनंदामध्ये आहेत की खरंच. आणि त्याचप्रमाणे आजचा हा भाग खरंच खूप मजेशीर असा दाखवलेला आहे. तर प्रेक्षकांनो, इथे बाळाला घेण्यासाठी सगळ्यांचीच धांदल उडालेली असते आणि ते आजीबाई ही बाळाला घेण्यासाठी हात पुढे करते आणि त्यावेळेस मामा जो आहे म्हणजेच अर्जुन हा तिला हळू घे म्हणून सांगतो. आणि त्यावेळेस कल्पना ही बाळाला घेते आणि म्हणते खरंच किती क्यूट आहे ग हे. आणि अस्मिता, बाळा तुला बरं वाटतंय ना? त्यावेळेस अस्मिता म्हणते हो. आणि तुम्हाला माहिती आहे का प्रेक्षकांनो, तरीसुद्धा अस्मिता मात्र तिच्या नवऱ्याची म्हणजे सचिनची आतुरतेने वाट बघत असते आणि दरवाजाकडे सतत सतत पाहत असते. त्यावेळेस सायली म्हणते की अस्मिता ताई, मी तुम्हाला समजून घेऊ शकते, परंतु तुम्ही याकडे आता सध्या लक्ष देऊ नका. इथे अर्जुन जो आहे तो म्हणतो की फक्त आजीबाबांचाच हक्क नाही, आमचाही हक्क आहे, आम्हालाही बाळ घ्यायचं आहे. असं म्हटल्यानंतर सायली बाळाला घेते आणि ती म्हणते की पहिला अधिकार हा मामीचा आहे आणि ती बाळाला घेते आणि तिच्याकडनं लगेच अर्जुनही त्या बाळाला घेतो. आता इकडे प्रताप जे आहे ते म्हणतात की चला आता एक बाळ तर आलंय, अजून दुसऱ्या बाळाची येण्याची कधी तयारी करायची? काय अर्जुन, सायली कधी तयारी करायची बाळाची? असं म्हटल्यानंतर लगेच कल्पना म्हणते की हे काय, त्यांनी अस्मिताचं बाळ घेऊन प्रॅक्टिस तर करतायत की त्यांनाही बाळ पाहिजे आहे. असं म्हटल्यानंतर अर्जुन सायली हे दोघेजणही लाजतात. सायली अर्जुनकडे बघते आणि अर्जुन इथे डॅडला म्हणतं की काय डॅड, तुम्ही पण काही पण बोलता. असं म्हटल्यानंतर सायली ही बाळाला अस्मिताकडे देते आणि तेव्हा कल्पना म्हणते की बरं अस्मिता बाळा, मी आता घरी जाते आणि तुझ्यासाठी डब्बा घेऊन येते. असं म्हटल्यानंतर इथे सायली म्हणते की नाही आई, तुम्ही कशाला जाताय, तुम्ही थांबा इथे थोडा वेळ, मी घेऊन येते. असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो चल बायको, मी पण तुझ्याबरोबर येतो. असं म्हणून हे दोघेजण तिथून बाहेर पडतात आणि आता अस्मिता, बाळ आणि प्रताप, कल्पना हे चौघेजण हॉस्पिटलमध्ये राहिलेले असतात. तर प्रेक्षकांना इकडे प्रतिमा ही सायलीच्या कॉलची वाट पाहत असते आणि परंतु तिचा अजून काही कॉल आलेला नसतो. म्हणून ती सायलीला सतत कॉल करण्याचा ट्राय करते, परंतु सायली देखील कॉल रिसीव करत नाही. सायली कॉल रिसीव करत नसल्यामुळे प्रतिमा आता कल्पनालाही कॉल ट्राय करते, परंतु कल्पनाही कॉल घेत नाही. मग एवढ्यातच इथे रविराज जे आहे ते येतात आणि ते म्हणतात काय ग प्रतिमा, कसला एवढा विचार करतेस आणि कोणाला कॉल करतेस? असं म्हटल्यानंतर प्रतिमा म्हणते की अहो, सायली बोलली होती की मी तुम्हाला आज कॉल करते आणि तिचा अजूनही कॉल आलेला नाही आणि मी देखील त्यांना कॉल करते, तर तीही कॉल उचलत नाही आणि प्रतिमाही कॉल घेत नाही. असं म्हटल्यानंतर रविराज म्हणतात की असतील ग ते कुठेतरी बिजी. आणि एवढ्यातच प्रतापचा कॉल येतो आणि त्यावेळेस इथे प्रतिमा कॉल घेते आणि म्हणते की काय प्रताप भाऊजी, मी कधीपासून कॉल करते, कोणच कॉल घेत नाही. असं म्हटल्यानंतर तिकडनं कल्पनाचा आवाज येतो आणि कल्पना म्हणते की अगं प्रतिमा, मी बोलतीये कल्पना, आणि तुला माहिती काय, ते अस्मिताला मुलगा झाला, अगं मी आजी झाली आहे. असं म्हटल्यानंतर प्रतिमाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते काय आजीबाई, कॉंग्रॅच्युलेशन. असं म्हणून ती अस्मिताचं आणि सर्वांचं कॉंग्रॅच्युलेशन करते आणि प्रतापला इथे रविराज देखील कॉंग्रॅच्युलेट करतात. तर प्रेक्षकांनो, इकडे प्रतिमा आता रविराजला म्हणते की आपण पटकन जाऊयात बाळाला बघायला, तोपर्यंत मी देवापुढे साखर ठेवून येते. आणि हे दोघेजणही आता सुमनला आवाज देतात आणि सुमनला साखर ठेवण्यासाठी सांगतात आणि हे दोघेजणही हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तयारी करतात. तर प्रेक्षकांनो, इकडे तन्वी ही अजून विचारतच असते आणि हॉस्पिटलमध्ये नेमकं काय झालं असेल हे अजून तिला काहीही माहीत नसतं आणि तिला देखील कोणी काही कळवलेलीही नसतं. आणि त्यामुळे मग ती आता मनात विचार करते की हॉस्पिटलमध्ये काय झालं असेल, अस्मिता गचकली असेल का बाळ गचकलं असेल? मला तर वाटते बाळ गचकलं असेल. असं झालं तरी बरं होईल, असं झालं तरी अर्जुन सायली दोघांनाही दुःख होईल आणि त्या दुःखातून ते कधी बाहेरच येऊ शकणार नाहीस. असं म्हणून परत ती म्हणते की मनात विचार करून काहीच फायदा नाही, आता मी अश्विनला कॉल करून सर्व काही विचारते. आणि त्यामुळे ती अश्विनला कॉल करण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळेस अश्विन काही
तिचा कॉल घेत नाही. मग म्हटल्यावर लगेच ती कॉल कट करते आणि मनात लगेच तिचा विचार येतो की सर्वजण खूप जोरात रडारड करत असतील आणि एवढं वाईट झालंय त्यामुळे हाही माझा कॉल घेत नसेल, असा विचार तिच्या मनात येतो. आणि तेवढ्यातच थोड्याच वेळात लगेच अश्विन तिला रिटर्न कॉल करतो आणि त्यावेळेस ती म्हणते की अरे अश्विन, मला खूप चिंता लागली आहे, काय झालं, अस्मिताताई बरी आहे का, असं खूपच काळजी असल्याचा आव ती इथे आणते. आणि त्यावेळेस अश्विन म्हणतो की अगं काहीही टेन्शन घेऊ नकोस तन्वी, सर्व काही व्यवस्थित आहे आणि आता तू मामी आणि मी मामा झालेलो आहे आणि अस्मिताताईला मुलगा झालाय. असं हे ऐकूनच तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती म्हणते की असं कसं काय, मनात विचार करते की आणि ती म्हणते की काय सांगतोयस, खरंच मुलगा झाला, बरं झालं, आणि दोघेही सुखरूप आहेत का. त्यावेळेस अश्विन म्हणतो की हो, दोघेही अतिशय छान आहेत. आणि असं सांगून झाल्यानंतर मग इथे प्रिया म्हणते की बरं ठीक आहे आणि काळजी घे तू आणि अस्मिताताईंची पण काळजी घे, बरं चालते, ठेवू का मी, असं म्हणून ती कॉल कट करते. आणि आता तिच्या मनात विचार यायला लागतात की असं कसं काय होऊ शकतं, माझा एवढा मोठा प्लॅन जो होता तो फ्लॉप झाला आहे. आणि आता अर्जुन सायली या आनंदाच्या भरात अजून जोमाने कामाला लागतील आणि प्रिया तन्वी कोण यांचं जे सत्य आहे ते नक्कीच बाहेर काढतील. आणि आता मी यांच्यापासून वाचू शकत नाही. जर मला यांच्यापासून वाचायचं असेल तर मी काय करू शकते, तर एक म्हणजे मी सदाशिव आणि मैनाला इथून घालवू शकते आणि त्यांना कुठेतरी लांब पाठवलं पाहिजे, असा विचार इकडे तन्वीच्या मनात सुरू होतो. आणि इथं आता मामा मामी म्हणजेच सायली अर्जुन अतिशय आनंदात असतात. आणि त्यावेळेस सायली म्हणते की खरंच मी एवढी आनंदात होईल मला असं वाटलंच नाही, आणि घरात एखादं छोटंसं बाळ आल्यावर खरंच किती आनंद होतो ना, त्यापेक्षा दुसरा आनंद काही असू शकत नाही. असं म्हटल्यावर आता सायली अर्जुनला म्हणते की अहो सचिन भाऊजींनाही ते बाबा झाले तसं कळायला पाहिजे. त्यावेळेस अर्जुन म्हणतो खरंच सिरियसली तुला असं वाटतं सायली. त्यावेळेस ती म्हणते हो आहो, परंतु जी परिस्थिती आहे ती आपण समजून घेतली पाहिजे आणि तेच बाळाचे बाबा आहेत, त्यामुळे आपण त्यांना तर दूर करू शकत नाही ना. असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो की मला ते काही माहीत नाही, परंतु जर तो माझ्यासमोर आला तर मी माझा राग कंट्रोलच करू शकत नाही आणि माझ्याकडनं काय होईल हे मी सांगू शकत नाही. त्यावेळेस सायली म्हणते की अहो तुम्ही शांत हो आणि तुम्ही सचिनला शोधत होतात, काय झालं. त्यावेळेस इथे अर्जुन म्हणतो की चैतन्य थांबलाय पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांची वगैरे शोधाशोध चालू आहे. आम्ही त्याचं लोकेशन देखील ट्रेस केलं होतं, परंतु आम्हाला काहीही मिळालेलं नाही. तर प्रेक्षकांनो इकडे हा सचिन जो आहे तो अतिशय टेन्शनमध्ये दिसतोय आणि तो विचार करत बसलेला आहे की खरंच साक्षी जी आहे कधी कोणत्या टायमिंगला काय वागेल हे सांगता येत नाही आणि ती खरंच खूप विचित्र आहे, परंतु हिचा जो पैसा आहे तो मला मिळोस्तवर मला हिच्यापासून काही हालता येणार नाही, असा विचार त्याच्या डोक्यात चालू असताना तेवढ्यातच इथे साक्षी कॉफी घेऊन येते. आणि त्यावेळेस ती म्हणती घे कॉफी, गरमागरम कॉफी, असं करून ती सचिनला कॉफी देते. आणि त्यावेळेस ती म्हणते अरे ब्लॅक कॉफीच बनवली कारण घरात दूधही नव्हतं आणि साखरही थोडीशी भिजट झालेली आहे, त्यामुळे प्लीज ब्लॅक कॉफी घ्या. त्यावेळेस तो म्हणतो थँक्स ब्युटिफुल, असं म्हणून तिला तो बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो अजून देखील साक्षीला घाबरतच असतो. तर प्रेक्षकांनो इकडे सायली ही घरी पोहोचलेली आहे आणि सायली विमल दोघी मिळून अस्मितासाठी काहीतरी जेवण बनवत आहेत. आणि त्यावेळेस या दोघींची चर्चा चालू असते. तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि तो म्हणतो बायको मी आलो, काही मदत करायची असेल तर मला सांग. असं म्हटल्यानंतर विमल लगेच म्हणते चला तुम्ही दोघं जण स्वयंपाक बनवा, मी आता जाते, मला मागे खूप काम आहे, कपडे वगैरे वाळत घालायचे आहे, त्यामुळं तुम्ही दोघं जण मिळून छान डब्बा तयार करा. असं म्हटल्यानंतर लगेच अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे जा तू, आणि तिथून विमलला काढून देतो. आणि तो इथे सायलीला म्हणतो की बायको तुला काही मदत हवी आहे का, सांग मला मी काय करू. आणि तेवढ्यातच इथे तन्वी येते आणि तन्वी म्हणते की सायली अस्मिताचं बाळ कसं आहे आणि अस्मिता दोघेही सुखरूप आहेत ना गं. त्यावेळेस सायली म्हणते की हो दोघेही ठीक आहेत. मग इथे प्रिया म्हणते की मी अर्जुन तू जा इथून, मी सायलीला मदत करते. तेव्हा अर्जुन म्हणतो की जा ना, तुला मदतच करायची आहे ना तर विमलला कर जा, आम्हाला काही मदतीची गरज नाही, असं म्हणून तो तिला तिथून फेटाळून लावतो. तर प्रेक्षकांनो इकडे दोघे जण म्हणजेच अर्जुन सायली हे स्वयंपाक बनवण्यासाठी जे किचनमध्ये थांबलेले असतात. आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की बायको सांग ना गं मला प्लीज, मी काहीतरी बनवू का. त्यावेळेस सायली म्हणते खरंच तुम्ही काहीच ऐकणार नाही आहेत ना, हे घ्या, हे गाजर घ्या आणि मला किसून द्या. असं म्हटल्यानंतर तो गाजर किसायला घेतो आणि
सायली त्याला खिसणी वगैरे इथे आणून देते आणि अर्जुन जो आहे तो गाजर खिसतो. तर प्रेक्षकांना इकडे सायली ही भाजी फोडणीला घालत असते आणि त्यावेळेस तिला सर्व काही घडलेलं जे आहे ते आठवतं आणि तिला हे आठवतं की सर्वात पहिल्यांदा सचिनबद्दल घरात कळाल्यानंतर काय काय ड्रामा क्रिएट झाला होता हेही आठवतं आणि तिला हेही आठवतं की सर्वात पहिलं हे जे सत्य आहे सचिनबद्दल हे अर्जुनलाच कळालं होतं आणि तेव्हा अर्जुनने ते सचिनच्या कानाखाली मारली होती. आणि त्यावेळेस मग इथे सायली अर्जुनला विचारते की काय हो, सर्वात अगोदर तुम्ही सचिनच्या गर्लफ्रेंडला बघितलं होतं आणि सचिन बरोबर एक मुलगी आहे हे बघितले होते, मग तेव्हा तुम्हाला साक्षी जिवंत आहे हे कळालं नाही का? त्यावेळेस अर्जुन म्हणतो की नाही अगं, ते सचिनला एका मुलीबरोबर बघूनच मी एवढा डिस्ट्रॅक्ट झालो होतो की त्याच्याबरोबर एखादी कोणती मुलगी आहे हे बघण्याचंही मला भान नव्हतं आणि ते मी बघू शकलो नव्हतो आणि तो विचारच माझ्या मनातून जात नव्हता. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते तुम्ही बोलताय ते खरं आहे का? त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हो खरं आहे. बरं बायको असं बडबड करू नको, इथे अस्मिताला आपल्याला डब्बा घेऊन जायचा आहे. मग तेव्हा सायली म्हणते की हो झालं, 5च मिनिटात जाऊया. असं म्हटल्यानंतर इकडे हॉस्पिटलमध्ये कल्पना ही अस्मिता बरोबर बोलत असते आणि कल्पना म्हणते की अस्मिता बाळ अगदी तुझ्यावर गेलंय, परंतु काही काही दिवस सुरुवातीचे दिवस ना बाळाचा चेहरा हा दिवसेंदिवस बदलत राहतो, कधी मातृमुखी तर कधी पितृमुखी म्हणण्याऐवजी ती शांत बसते. आणि त्यावेळेसच लगेच अस्मिता म्हणते की कधी पितृमुखी असा दिसतो का? यावेळेस अस्मिता ही परत सचिनच्या विचारात अडकते आणि तेवढ्यातच इथे मामा मामी आलेले असतात, म्हणजेच सायली अर्जुन आलेले असतात. आणि त्यावेळेस सायली म्हणते की मग आमचा भाचा काय करतोय? वाव किती छान गाढ झोपला. आणि त्यावेळेस प्रताप म्हणतात की अगं तो आत्ताच झोपेत खूप हसत होता. आणि असं म्हटल्यानंतर इथे सायली म्हणते की आई तुम्ही जा आता घरी, मी आणि अर्जुन आम्ही दोघे जण इथं थांबतो. त्यावेळेस प्रताप म्हणतात की आम्ही इथून गेल्यावर 5 मिनिटही घरी जाऊन थांबू शकणार नाही, कारण आम्हाला सतत बाळाची आठवण येईल. त्यावेळेस इथे सायली म्हणते की आठवण आली तरी घरी जाऊन आराम करा आणि लवकर इकडे येऊ नका. तर हे दोघे जणे आता घरी निघून जातात. आणि घरी आल्यानंतर इथे प्रताप कल्पनाला सांगतात की अगं इथे पूर्णाईचा फोन आला होता आणि पणजी आजी खूप खुश आहे आणि तिला ही बातमी मंदिरात असताना कळली, त्यामुळेच ती म्हणते की खरंच मी खूप भाग्यवान आहे, कारण मला मंदिरात असतानाच ही बातमी कळाली, असं पूर्णा आजी म्हणते. आणि ते प्रताप सांगतात की अगं आता पूर्णा तिचा कोल्हापूरच्या देवीचा नवस पूर्ण झाल्याशिवाय ती काही इकडे येणार नाही. तर प्रेक्षकांनो इकडे आता तन्वी ही विमलला मदत करून आलेली असते आणि त्यावेळेस आई म्हणजेच कल्पना विचारते की काय तन्वी काय अवतार करून घेतलायस? त्यावेळेस विमल म्हणते की मी म्हटलं होतं त्यांना असे एवढे चांगले कपडे असे कामात घालायचे नाही, साधे कपडे घाला. त्यावेळेस तन्वी लगेच चिडून म्हणते हां साधे कपडे घालते की मी आता ना नवीन शॉपिंग करते साध्या कपड्यांची अशा कामासाठी. असं म्हटल्यानंतर इथे कल्पना म्हणते की अगं तन्वी इथे हा कोपरा आहे ना तोही साफ करून घ्यायचा राहिला, तेवढा पुसून घे बरं. त्यावेळेस ही तन्वी ती तो कोपरा पुसायला जाते आणि तिच्या डोक्यात विचार येतो की काहीही करून सदा महिनाला बाहेर काढायचं, परंतु या कल्पनानं तर मला इथे कामाला लावलंय आणि मी यांच्या तावडीतून कशी सुटू असा विचार आल्यानंतर लगेच ती इकडे कल्पनाकडे येते आणि ती म्हणते आई मी हे काम करेनच हो, पण ना तुम्ही सर्वजण अस्मिताताईच्या बाळाला भेटून आलाय आणि मलाही बाळाला बघायचं, त्याला कळायला पाहिजे की दुसरीही मामी त्याला आहे म्हणून. त्यावेळेस मग कल्पना म्हणते की हो ठीक आहे तू जाऊ शकतेस. त्यावेळेस तन्वी म्हणते की बरं मग मी जाऊन येऊ का? असं म्हटल्यानंतर कल्पना म्हणते की हो जा, पण त्या अगोदर काही बाळासाठी अस्मितासाठी काही कपडे वगैरे काहीतरी भरपूर सामान काढून ठेवलेलं आहे, तेवढं सामान तू घेऊन जा. असं म्हटल्यानंतर तन्वी ठीक आहे असं म्हणते. आणि तेव्हा विमल आणि इथे कल्पना देखील 2 ते 3 पिशव्या सामानाच्या घेऊन येतात आणि त्या तन्वीकडे देतात. त्यावेळेस तन्वी म्हणते की एवढं सारं सामान? त्यावेळेस कल्पना म्हणते की हो अगदी कंगव्यापासून मी सामान दिलं आहे आणि कारण 2 ते 4 दिवस तिला तिथं राहायचं आहे आणि कुठलं सामान कधी लागेल हे माहिती नाही ना, त्यामुळं मी सर्व काही तिला दिलेलं आहे. तर प्रेक्षकांनो इकडे अर्जुन आणि सायली हे दोघे जण इथं हॉस्पिटलमध्ये असतात आणि सायली अस्मिताला शिरा खाण्यासाठी देते आणि त्यावेळेस इथे हे दोघे जण म्हणतात की अर्जुन म्हणतो की मी बनवलाय. त्यावेळेस ते अस्मिता म्हणते की काय तू बनवलास?
तेव्हा तो म्हणतो की हां, थोडी थोडी मदत केली बायकोने. मग ती म्हणते की तुम्ही किती लकी आहात ना, नवरा बायकोसाठी धावून येते. अहो, बायको नवऱ्यासाठी धावून जाते. खरंच किती नशीबवान आहात. आणि तिला मग सचिनची आठवण येते आणि ती सचिनबद्दल बोलायला लागते. त्यावेळेसच मग अर्जुनला खूप राग येतो आणि तो तिथून निघून जातो. मग तेवढ्यातच सायली म्हणते, थांबा तुम्ही एवढं खाऊन घ्या, मी आत्ता त्यांना बघूनच येते. असं म्हणून सायली देखील बाहेर पडते. तर प्रेक्षकांनो, आता इकडे बघा, जी तन्वी आहे ती ते भेटायला आलेली आहे तिच्या आई वडिलांना, म्हणजेच सदामैनाला. आणि त्यावेळेस ती त्यांना सांगतीये की तुम्हाला पनवेल सोडून जायचं आहे. आणि त्यावेळेस या दोघांना धक्काच बसतो. त्यावेळेस जो तिचा बाप असतो तो म्हणतो, काय काय आम्ही नाही जाणार इथून कुठून, आमच्याकडे काहीच नाही, एवढं दुकान वगैरे बंद टाकून आम्ही कुठेही जाऊ शकणार नाही. त्यावेळेस तन्वी म्हणते, तुम्हाला जावंच लागेल, कारण जर मी अडकले तर तुम्हीही अडकणार आहात. जर मला सुभेदाराच्या लोकांनी घरातून बाहेर काढलं तर तुम्हाला एक दमडीही कोणी देणार नाही, त्यामुळे तुम्हीही दोघं अडकणार आहात. त्यावेळेस इथे सदाशिव म्हणतो की अगं पोरी, पण आम्ही असं घर सोडून कसं काय जाऊ शकतो, आणि असं कसं काय बोलू शकतेस, आम्ही काय तुझं सगळंच ऐकणार, असं वाटलं का काय, आता 4 पैसे द्यायला लागली म्हणून आम्ही तुझं सगळं ऐकणार, असं नाही आहे. असं म्हटल्यावर इथे प्रियाला राग येतो आणि त्यावेळेस ती म्हणती, तुम्हाला ऐकावंच लागेल, आणि जर तुम्हाला इथून पुढे पैसा पाहिजे असेल तर तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. त्यावेळेस इथं महिना म्हणते की अगं पोरी, एवढं घर, माझी माणसं, माझं दुकान आहे, सगळं सोडून जाऊ का काय मी इथून सोडून. मग त्यावेळेस इथे तन्वी म्हणते की हां, बघते ना मी, तुमचा एवढा मोठा महाल आहे, बापरे, बाहेर तर किती सारी लोकांची गर्दी आहे तुमच्या दुकानात, अरे शिवायला एवढे सारे लोक आलेत आणि एवढी मोठी रांगच्या रांग लागली, खरंच किती गर्दी आहे ना. काय तुमचं घर आणि ते दुकान, सतत एक माणूसही तिथं कोणी येत नसतं, आणि त्या दुकानासाठी मला सांगताय तुम्ही, काही गरज नाही, बाकीचं मला काहीही सांगू नका. आणि त्यावेळेस त्यांना ती एक पत्ता देते आणि ह्या पत्त्यावर तुम्ही काहीही करून तिथे पोहोचा, म्हणजे तुम्हाला तिथं सर्व काही मिळून जाईल, असं म्हणून ती त्यांना पत्ता देते. परंतु हे दोघेही भयंकर लालची असतात आणि ते दोघेही म्हणतात की अगं पोरी, पण असं एकदाच बाहेर पडणं, अचानकपणे बाहेर पडणं म्हणजे ते अडकळतात. की ते तन्वीला कळतं की हे पैशासाठी असं बोलत आहेत. आणि त्यावेळेस मग तन्वी पैसे काढते आणि त्यांच्या हातावर ठेवते आणि त्यावेळेस त्यांना सांगते की प्रत्येक महिन्याला जर तुम्हाला असेच पैसे पाहिजे असतील तर हे पनवेल आत्ताची आत्ता सोडून इथून फुटा. असं म्हटल्यानंतर हे दोघेही खुश होतात. हां, आम्ही जातो असं करून हे लालची दोघेही तिकडे कुठेतरी जाण्यासाठी निघतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन हा रुसून, म्हणजेच रागावून अस्मितावर बाहेर आलेला असतो. आणि तेवढ्यात सायली तिथे येते आणि त्यावेळेस ती म्हणते, काय झालं एवढं चिडायला. तेव्हा तो सांगतो की किती मूर्ख आहे अस्मिता, बघ ना, अजून देखील त्या सचिनचा विचार करते, तो त्या लायकीचा तरी आहे का, हिला का कळत नाही आहे. त्यावेळेस इथे सायली म्हणते की हो, मला समजते आणि मला हेही माहिती आहे की हे दोघं आता एकत्र राहू शकत नाहीत, एकत्र संसार करू शकत नाहीत. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की मग आता तू म्हणाली होतीस ना, डिलेव्हरी झाल्यानंतर आपण सगळं बोलू, मग आत्ताच्या आत्ता तिला डिवोर्स पेपर साईन करायला सांगू. मग यावेळेस सायली म्हणते की अहो, आत्ताच डिलेव्हरी झाली आणि त्यांची मानसिक स्थिती सध्या सुधारलेली नाही आहे आणि त्यामुळे आपण आत्ताच कसलाही निर्णय घेऊ शकत नाही. परंतु अहो, मला अस्मिताताईला याबद्दल काहीही सांगायचं नव्हतं, म्हणूनच मी त्यांना बाहेर घेऊन जायला सांगितलं होतं, त्यांना क्लासला जायला सांगितलं, परंतु मी प्रियाबरोबर पाठवूनच चुकी केली. आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की काय, तू प्रियाबरोबर पाठवलं होतंस आणि म्हणजेच ती अचानकच घरी आली, तुला हे योगायोग वाटतोय का, असं म्हटल्यानंतर सायली म्हणते, मग ते मुद्दामहून घडवून आणलं असेल का प्रियाने. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की 100% प्रियाने हे मुद्दामहूनच घडवून आणलेलं आहे, कारण ह्या सर्व गोष्टी अस्मिताच्या कानावर पडाव्यात असं तिला वाटलं असेल. यावेळेस सायलीला जबरदस्त धक्का बसतो आणि त्यावेळेस ती म्हणते की परंतु यामागे तिचा काय स्वार्थ असू शकतो. आणि तेव्हा सायलीला उमगतं की यामागे एकच स्वार्थ असू शकतो की जर अस्मिताताईला काही झालं तर आपण दोघेही तन्वीकडे लक्ष देणार नाही आणि तिचं काय चालू आहे ते आपण बघणार नाही. त्यावेळेस अर्जुनला खूप राग येतो आणि तो म्हणतो की आपण दोघांनी प्रियावरून फक्त डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी तिने अस्मिताताईच्या जीवाशी खेळली, तिने अस्मिताताईची, तिच्या होणाऱ्या बाळाची थोडीशी देखील पर्वा केली नाही आणि तिला काहीच वाटलं नसेल का गं, बाळाला काही झालं तर काय होईल वगैरे.
असा विचार करून हे दोघेजण तिथेच थांबतात आणि तेवढ्यातच अस्मिताचं सर्व सामान घेऊन इथे प्रिया जात असते आणि तिच्याकडनं एक बॅग खाली पडते आणि ती बॅग देण्यासाठी तिथे एक जो माणूस उभा असतो तो येतो आणि तिला तो बॅग देतो. परंतु दोघांची नजरानजर झाल्यानंतर कळतं की तो प्रियाचा जुना बॉयफ्रेंड असतो आणि त्याचं नाव सँडी असतं. आणि त्यावेळेस ती म्हणते, सँडी तू? त्यावेळेस तो म्हणतो, काय प्रिया तू इथे? अरे आपण किती वर्षानं भेटतोय. यावेळेस इथे प्रिया लपवत म्हणते की सँडी तू माझा पाठलाग करतोयस ना, तू माझ्याशी योगायोग नाही भेटलायस. त्यावेळेस इथे सँडी म्हणतो की अगं प्रिया मी आता खूप इमानदार झालोय आणि ह्या हॉस्पिटल मी आता काम करतोय. त्यावेळेस प्रिया म्हणते की मला माहिती आहे तू कसा होतास आणि तू पैशासाठी काहीही करायला तयार होतास आणि त्यामुळं मी तुला चांगली ओळखून आहे आणि आता मी मोठ्या घरची सून झालेली आहे. हे तुला बघूनच तू माझा पाठलाग करत असशील. असं म्हटल्यानंतर सँडी म्हणतो की प्रिया तुझा काहीतरी गैरसमज होतोय, मी असं काहीही करत नाही आणि आता मी पूर्णपणे बदललोय. परंतु तुझं काय ग, तू पण पैशासाठी किती काय काय करत होतीस. त्यावेळेस इथे प्रिया म्हणते की बरं ठीक आहे, परंतु मी लग्नाच्या अगोदरच्या कोणत्याही मित्रांना कॉन्टॅक्टमध्ये ठेवलेलं नाही आणि प्लीज तू माझ्याशी ओळख दाखवू नको. आणि बाय करून ती तिथून निघून जाते. परंतु या दोघांचं बोलणं इथे सायली आणि अर्जुन ऐकत असतात आणि त्यावेळेस सायली सांगते की हा जो मुलगा आहे तो प्रियाचा बॉयफ्रेंड होता आणि ती सतत आश्रमात असताना त्याच्या गाडीवर सतत फिरायची. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की म्हणजे हा कामाचा माणूस आहे आणि प्रियाबद्दल आपल्याला याच्याकडून सर्व काही माहिती मिळू शकते. म्हणून हे दोघेजण इथे सँडीला भेटायला येतात आणि त्यावेळेस इथे अर्जुन सँडी म्हणून आवाज देतो. तेव्हा सँडी यांच्याकडे बघतो आणि तो म्हणतो की सॉरी पण मी तुम्हा दोघांनाही ओळखलेलं नाही. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की मी अर्जुन सुभेदार आणि ही माझी बायको सायली सुभेदार आणि आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. परंतु तू जर आमच्याशी बोलण्यासाठी तयार असशील तर आपण बोलूयात. तर प्रेक्षकांनो इथे सँडी हा या दोघांशी बोलण्यासाठी तयार होतो आणि इथे तो प्रियाबद्दल जे काही सत्य आहे ते यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणतो की प्रिया ही अशी मुलगी आहे की ज्यांच्याकडे पैसा असेल त्याच मुलाच्या ती मागे लागायची आणि मी जेव्हा तिचा बॉयफ्रेंड होतो तेव्हा मी एकटाच नाही तर अनेक जण तिच्या मागे होते आणि ती ज्याच्याकडे पैसा असेल त्या मुलाबरोबर ती लगेच जायची. अशा टाईपची ही मुलगी होती. हे सर्व ऐकून या दोघांचाही त्यांचा डाऊट क्लिअर झालेला वाटतो. आणि प्रेक्षकांनो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की ते सचिन जो आहे तो कॉलवर बोलत असतो आणि तेव्हा साक्षी ही त्याचा कॉल ऐकते आणि त्यावेळेस तिच्या हातातून प्लेट खाली पडते आणि आता ती पुढच्या भागामध्ये सचिनचं काय करणार आहे हे आपण पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ठरलं तर मग ही मालिका बघायला आवडत असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.